नमस्कार मंडळी. आजची कथा आहे OPD BK 6679. कथालेखक रत्नाकर मतकरी आणि कथासंग्रह 10 जणी. 2 ऑगस्ट 1979. निलिमा अधिकारी, नंबर OPD BK 6679. आज ॲडमिट झाली. आर्टिफिशियल लिम्ब सेंटरची आउट पेशंट म्हणून. ॲम्प्युटेशन बिलो नी, डावा व उजवा दोन्ही पाय. गुडघ्याखाली अनुक्रमे 16.3 व 15.5 सेंटीमीटर. ॲडमिशन रूटीन. पूर्ण नाव निलिमा श्यामकांत अधिकारी, हिंदू, वय 24 वर्ष, विवाहित, वर्ण गोरा, नाकीडोळे नीटस, उंची 5.25 फूट, शरीर यष्टी मध्यम. तिच्यासोबत तिचा भाऊ आणि आई होती. त्यांनीच तिची चाकांची खुर्ची ढकलत आणली. निलिमा फार उदास वाटते. आई आणि भाऊ यांच्यावर अति अवलंबून. आपण अपंग झालो आहोत याची सतत जाणीव. बेडपॅन वापरते. तिला हालचाल करणे अशक्यच वाटते. माहेरची सांपत्तिक स्थिती चांगली असावी, त्यामुळे लाडात वाढलेली. अपंगत्व अजून अंगवळणी पडलेलं नाही, तशी तयारीही नसावी. एकसारखी रडत असते. मनाने सुद्धा बाहेर पडायला तयार नाही. मग हालचाल तर लांबच राहिली. पहिली ॲडमिशन सायन हॉस्पिटल मुंबई, दुसरी ॲडमिशन संचेती हॉस्पिटल पुणे. तिथून इथे परस्पर आणली. मूळ गाव श्रीरंगपूर, सासरचे गाव मुंबई, पत्ता कोकिळकुंज, कुर्ला. पाय तुटण्याचे कारण अपघात. धावत्या गाडीखाली सापडली. 5 ऑगस्ट. निलिमाविषयी मी जे समजले ते चुकीचे ठरले. ती खूपच समजूतदार दिसते. तिची आई आणि भाऊ 3 तारखेला श्रीरंगपूरला गेली. त्यानंतर थोड्या वेळाने तिचा रडण्याचा भर कमी झाला आणि ती आजूबाजूला पाहू लागली. इतर पेशंट्सची परिस्थिती कमी जास्त प्रमाणात आपल्यासारखीच आहे हे लक्षात येताच तिच्या दुःखाचे प्रमाण बरेच कमी झाले. कदाचित भाऊ आणि आई यांच्याबरोबर असतानाच तिला अपंगत्व अधिक जाणवत असावे. त्यांच्यामुळे आपण दुसऱ्यावर अवलंबून आहोत असे वाटत असावे. ते गेल्यानंतर ती खूपच स्वावलंबी झाली आहे. आता ती बेडपॅन मागत नाही. चाकांची खुर्ची बाथरूममध्ये नेता येते हे लक्षात येताच ती सिस्टरच्या मदतीने का होईना पण बाथरूममध्ये जाऊ लागली आहे. खुर्ची ही स्वतःची स्वतः ढकलत नेऊ शकते. परवाच्या नोंदीनंतर एक गोष्ट माझ्या लक्षात आली. निलिमा अधिकारी विवाहित आहे. मग तिला पोचवायला तिचा नवरा किंवा सासरच्या माणसांपैकी दुसरे कुणीच कसे आले नाही? त्यासाठी आईला व भावाला का यावे लागले? मला निलिमाची अधिक माहिती काढली पाहिजे. 10 ऑगस्ट. निलिमा अधिकारी आता इथे चांगली रुळली आहे. तिला जनरल फिमेल वॉर्डमध्ये इतर 5-6 स्त्री पेशंट्स बरोबर ठेवण्यात आले आहे. ती सर्वांशी मिळून मिसळून वागते. स्वभाव बोलका, वागणूक सहकार्याची. घरच्यापेक्षा इथे अधिक मोकळे वाटते असे ती म्हणते. घरी दुर्दैवाला बोल लावत बसण्यामुळे, अपघाताच्या प्रसंगाची पुन्हा पुन्हा उजळणी केल्यामुळे नाही म्हटले तरी थोडे दडपण येतेच. निलिमाची आणखी थोडी माहिती मिळाली. ती पुढील प्रमाणे. निलिमाचे सासरे श्रीमंत आहेत. त्यांच्या मालकीचे एक मोटार स्पेअर पार्टचे दुकान ठाणे स्टेशनच्या बाजूलाच आहे. त्यात त्यांचा मुलगा म्हणजे निलिमाचा नवरा भागीदार आहे. एक नणंद लग्नाच्या वयाची आणि एक दीर नुकताच कॉलेजात जाऊ लागलेला. माहेरी श्रीरंगपूरच्या कॉलेजात शिकवणारा थोरला भाऊ, त्याची बायको व 2 मुले. निलिमाचे वडील लहानपणीच गेले, परंतु घरची परिस्थिती बऱ्यापैकी होती. वडिलांच्या पाठीमागे आईने व भावाने मोठे केले. वर्षभरापूर्वी भावाने भरपूर खर्च करून लग्न करून दिले. त्यात त्याला थोडे कर्जही झाले. निलिमा सासरी असतानाच हा अपघात घडला. कुर्ला स्टेशनजवळ ती रूळ ओलांडत असताना समोरून येत असलेली गाडी तिला दिसली नाही. त्यामुळे दोन्ही पाय एकदम गाडीखाली कापले गेले. निलिमाच्या सासरच्या माणसांनी तिला सायन हॉस्पिटलमध्ये ठेवले. त्यानंतर श्रीरंगपूरला पत्र लिहिले व तिला घेऊन जा असे कळवले. तिचा भाऊ तिला घेऊन पुण्याला गेला व त्याने तिला संचेती हॉस्पिटलमध्ये ठेवले. त्या दरम्यान निलिमाचा नवरा श्यामकांत
1-2 वेळा येऊन तिला पाहून गेला. पण सायन हॉस्पिटलची व संचेतीची बिले मात्र निलिमाच्या भावालाच भरावी लागली. तिला आम्ही पुण्याला नेत आहोत असे तिच्या भावाने अधिकारींना कळवले होते. त्यानंतर अधिकारींकडच्या कोणाही व्यक्तीने आजतागायत तिची वास्तपुस्तक घेतली नव्हती. 12 ऑगस्ट. आर्टिफिशियल लिम्ब सेंटरविषयी एक डॉक्युमेंटरी फिल्म तयार होत आहे. दिग्दर्शक नावाजलेले आहेत. हिंदी चित्रपटात दुय्यम भूमिका करणारी एक नटी या डॉक्युमेंटरीमध्ये प्रमुख भूमिका करीत आहे. बरेचसे चित्रीकरण प्रत्यक्ष सेंटरमध्येच चालले आहे. निलिमा अधिकारीला चित्रीकरणाविषयी खूपच कुतूहल आहे. ती बराच वेळ चित्रीकरणाच्या ठिकाणी जाऊन बसते. नायिकेला पाय कसे ठेवायचे, चाकाची खुर्ची कशी चालवायची हे सारे तिनेच उत्साहाने दाखवले. नायिकेच्या तुटलेल्या पायांचे जे क्लोजअप्स घ्यायचे होते ते निलिमाच्या पायांचेच घेण्यात आले. आज दिग्दर्शक महाशयांशी निलिमाने खूप वाद घातला. वादाचा मुद्दा हा की तुम्ही लोक जी ती गोष्ट कृत्रिम करता. उदाहरणार्थ, नाईलाजानं तुम्ही माझ्या पायांचे शॉर्ट्स घेतले, पण संपूर्ण कामासाठीच तुम्ही माझ्यासारखी एखादी सामान्य पण खरोखरीच अपंग मुलगी का घेतली नाही? अशा मुलीनं काम अधिकच मन लावून आणि हे दुःख खरोखर अनुभवल्यामुळं अधिक तळमळीनं केलं असतं. त्यासाठी तुम्हाला व्यावसायिक नटी कशाला हवी होती? दिग्दर्शकांनी तिला अडचणी पटवून देण्याचा अतोनात प्रयत्न केला, पण तिने आपली बाजू सोडली नाही. तिचे बरोबर असेल किंवा चूक ते महत्त्वाचे नाही, पण मला आश्चर्य वाटले ते तिच्या हुशारीचे आणि दिग्दर्शकांशी बोलताना तिने दाखवलेल्या धिटाईचे. शिवाय आपण जे काम करतो त्याचा सांगोपांग विचार करण्याची सवयही त्यातून दिसून आली. निलिमाविषयी मला दिवसेंदिवस अधिकाधिक आपुलकी वाटत चालली आहे. 20 ऑगस्ट. निलिमाशी वरचेवर गप्पा मारून मी तिची बरीच माहिती मिळवली आहे. निलिमाचे लग्न थाटामाटात झाले. अधिकारींनी आधी आम्हाला काहीच नको, लग्न श्रीरंगपूरला करायचं, त्याचा खर्च मात्र तुम्ही करा असं सांगितलं होतं. प्रत्यक्षात अधिकारींची सगळी पाहुणे मंडळी मुंबईहून श्रीरंगपूरला गेली. श्रीरंगपूर गाव लहान, तिथे अर्धा अधिक गाव वसवावा तशी परिस्थिती झाली. सगळ्यांच्या येण्या जाण्याचा खर्च, मानपान वगैरेचा वारेमाप खर्च झाला. तरी देखील अधिकारी मंडळींचे समाधान झाले नाहीच. त्यांनी अनेक रुसवे फुगवे केले आणि निलिमाच्या माहेरच्या दानतीचा उद्धार करायला सुरुवात केली. लग्नानंतर कोणीच निलिमाशी फारसे चांगले वागले नाही. घरात सर्वत्र सासऱ्यांचे वर्चस्व. प्रत्येक निर्णय सासऱ्यांच्या मनाप्रमाणे घेतला जाई. सासूच्या तोंडून अवाक्षरही उमटत नसे. ती निलिमावर चिडली, रागावली तरीही एका अक्षराने बोलत नसे. मात्र तिच्याकडून निलिमाची तक्रार न चुकता सासऱ्याच्या कानावर जाई आणि त्यांच्याकडून बोलणे बसे. नवरा दिवसभर बाहेर असायचा, रात्रीही उशिरा यायचा. रात्रीच्या 5-6 तासात त्यांची जी काय भेट होई तेवढीच. तेव्हा बोलणे फारसे होत नसे, त्यामुळे नवऱ्याचा स्वभाव निलिमाला नीटसा कळलाच नव्हता. एवढेच कळले होते की घरातल्या इतरांप्रमाणेच त्यालाही स्वतःचा विचार नाही. वडिलांचे कर्तेपण त्यानेही मान्य करून टाकले आहे. नाही म्हणायला याला अपवाद एकच होता, धाकटा दीर संजय. तो वडिलांविरुद्ध उघड काही बोलत नसे, पण कुठेतरी त्यांच्याविषयीचा राग त्याच्या मनात धुमसत आहे हे लक्षात येई. निलिमाविषयी सबंध घरात त्याला एकट्यालाच काय ती सहानुभूती होती. तिला सायन हॉस्पिटलमध्ये बघायलाही तो एकटाच येत असे. कॉलेजमधून परस्पर घरी कळू न देता. पहिल्या 2-4 दिवसात तिचा नवरा श्यामकांत तिला एकदाच बघून गेला होता. म्हणाला होता, तू काही काळजी करू नकोस, तू आणि मी 2 नाही, माझे पाय तुझेच आहेत असं समज आणि दुःख विसर. ती रडत म्हणाली होती, आता मी पांगळी झाले म्हणून तुम्हाला माझा तिटकारा नाही ना येणार. तो म्हणाला होता, खुळी की काय तू, तुला अपंगत्व आलं यात तुझा काय अपराध. काही काळजी करू नकोस, मी वचन देतो, मी तुला कधीच अंतर देणार नाही. त्याने दिलेल्या वचनाने ती खूपच हरखून गेली. तिला एकदम आधार मिळाल्यासारखे वाटले. पाय तुटले त्या दिवसापासून जे हरवल्यासारखे वाटत होते ते वाटेनासे झाले. ती रोज त्याच्या येण्याची,
त्याच्या एखाद दुसऱ्या उत्तेजनाच्या शब्दाची वाट पाहू लागली, पण तो आलाच नाही. नंतर कधीच आला नाही. सुरुवातीला ती सासरच्या सगळ्याच माणसांची वाट पाहायची, मात्र कसे कोण जाणे ती येणार नाहीत हे लवकरच तिला कळून चुकले. पण नवऱ्याची गोष्ट वेगळी होती. त्याने तिला वचन दिले होते. त्याच्या एकट्याचा आधार असला तरी तो तिला बस होता. बाकी कुणाकडून कसली अपेक्षा नव्हती. पण तो आला नाही तेव्हा ती सैरभैर होऊन गेली. असा कसा नाही आला? घरच्यांनी त्याला येऊ दिले नाही की काय? न काय येईना, पण त्याने वचन दिले आहे. केव्हा ना केव्हा तरी त्याला यावेच लागेल, मला न्यावेच लागेल. हॉस्पिटलमधली माणसे नवरा येत का नाही, सासरची माणसे का येत नाहीत, अशी पुन्हा पुन्हा चौकशी करीत. काहीतरी उत्तरे देऊन ती वेळ मारून नेत असे. पुढे पुढे त्यांनाही सवय झाली. ती विचारेनाशी झाली. अपघात झाला तेव्हा निलिमाला 2 महिने गेले होते, पण त्याचेही नवऱ्याला किंवा सासरच्या माणसांना काही कौतुक दिसले नाही. निलिमा माहेरच्या माणसांजवळ काळजी करत राहायची. सासरची कुणीच येत नाहीत, त्यांच्या मनात तरी काय आहे ते कळत नाही असे म्हणायची. त्या चिंतेचा त्या गर्भावर विपरीत परिणाम झाला की आणखी काही झाले कुणास ठाऊक, पण आणखी 2 महिन्यांनी म्हणजे 4थ्या महिन्यात निलिमाचा गर्भपात झाला. संचेती हॉस्पिटलमध्ये असतानाच. निलिमाला सुटल्यासारखे झाले, कारण पाय तुटल्यामुळे आधी शरीर परावलंबी झाले होते. नुसते निजून नाहीतर बसून राहावे लागे. त्यात पोटातला वाढता भार असह्य होऊ लागला होता. त्यामुळे जरी गर्भपातानंतर विलक्षण अशक्तपणा आला, बोलता बोलता थकवा येऊ लागला, गुंगल्यासारखे होऊ लागले, चक्कर येईल की काय असे वाटू लागले, तरी देखील शरीराचा भार कमी झालेला आहे ही जाणीव मात्र समाधानाची होती. मन मात्र अधिकच खचून गेले होते. सासरशी असलेला हा एक धागा देखील तुटून गेला की काय या भावनेने अधिकच बावरून गेले होते. त्यातून आई एकसारखी उशाशी बसून रडायची. पुरी तुझं कसं होणार म्हणून शोक करायची. निलिमाच्या भावाने अधिकारी मंडळींना अनेक रजिस्टर्ड पत्रे पाठवली, पण त्यातल्या एकाचेही उत्तर आले नाही. आता सगळ्यांच्या हे लक्षात आले होते की पाय तुटल्या दिवसापासून निलिमाला सासर कायमचे अंतरले आहे. नवरा मात्र काही झाले तरी एक ना एक दिवस येईल आणि आपल्याला घेऊन जाईल अशी निलिमाला खात्री होती. 26 ऑगस्ट. आज गणेश चतुर्थी. सासरी गणपती गौरी येतात. किती मोठी पूजा बांधतात, केवढा खर्च करतात, कशी आरास करतात, कसे दिवे लावतात, किती पाहुणे येतात, या सगळ्यांच्या आठवणी निलिमा गेले 4 दिवस काढते आहे. 28 ऑगस्ट. निलिमाच्या कृत्रिम पायाचे आज माप घेतले. अपघातात तिचे मूळ पाय वेडेवाकडे तुटले. हॉस्पिटलमध्ये रीतसर ऑपरेशन झाले असले तरीही बहुधा करावे लागते तसे त्याचे रिशेपिंग करावेच लागणार आहे. काल निलिमा टायपिंगच्या क्लासला जाऊन बसली होती. आमच्याकडे अर्धवेळ इन्स्पेक्टर येतो, त्याच्याशी ती खूप बोलत होती. टायपिंग लवकरात लवकर कसे शिकता येईल हे विचारित होती. ही नुसती स्वतःला कशात तरी गुंतवण्याची गरज आहे की पुढे मागे नोकरी करून स्वतःच्या पायावर उभे राहावे याची आच आहे? काहीही असो, हे लक्षण चांगलेच आहे. निदान जगण्याची ओढ वाढत असल्याचे निदर्शक आहे. 1 सप्टेंबर. आज रिशेपिंग प्रोसेसमध्ये पायात घातलेली ड्रेनेज ट्यूब काढली. निलिमाने शांतपणे विशेष देखावा न करता सहन केले. 4 सप्टेंबर. आज निलिमा आपणहून माझ्या ऑफिसमध्ये येऊन माझ्याशी बोलत बसली होती. म्हणाली, मॅडम तुम्ही किती इंटरेस्ट घेता माझ्यात. मी म्हणाले, अगं ते माझं कामच आहे. अपंगाचे प्रश्न केवळ डॉक्टरांचे नसतात, सगळ्या समाजाचे असतात. म्हणून तर प्रत्येक पेशंटला समजून घेण्यासाठी, त्याच्या अडचणी सोडवण्यासाठी अशा संस्थांमध्ये सोशल वर्कर्स नेमलेले असतात. मी त्यातलीच एक. हे कळल्यावर ती माझ्याशी अधिकच मोकळेपणाने बोलायला लागली. म्हणाली, मला काळजी वाटते हो. सासरच्या लोकांना मी नकोशी झाली आहे. हेही कधी इकडे फिरकत नाहीत. त्यांचंही बरोबर आहे. माझ्यासारख्या लंगड्या मुलीशी त्यांनी का म्हणून संसार करावा? मी त्यांच्याकडे घटस्फोट मागू का? म्हणजे ते दुसऱ्या एखाद्या चांगल्या धडधाकट मुलीशी लग्न करायला मोकळे होतील? मी म्हटले,
असे भोळसटपणाचे विचार मुळीच डोक्यात आणू नकोस. सेंटर तुला इतके सुरेख कृत्रिम पाय बसवणार आहे की तू मुळीच लंगडी वाटणार नाहीस. मग तुला नांदवून न घ्यायला त्यांना कारणच काय? त्यातनं घटस्फोटाची भाषा काढायची तर ती त्यांना काढू दे. इनव्हॅलिडिटी हे मुळी घटस्फोटाचं कारणच होऊ शकत नाही. कोणी हौस म्हणून अपंग होत नाही. अपघातात अपंग झालेल्या बायकोला नवऱ्यानं वाऱ्यावर सोडलं तर तिनं बिचारीनं जायचं कुठं? त्यातून त्यांना तुझा कंटाळाच आला असेल तर त्याची भरपाई म्हणून त्यांना पोटगी द्यावी लागेल. तू नोकरी करून राहा स्वतःच्या पायावर उभी, पण त्यांच्याकडची पोटगी कशाला सोडतेस? बायको अपंग झाली म्हणून तिला हॉस्पिटलमध्ये सोडून द्यायचं ना नंतर तिच्याकडे ढुंकूनही बघायचं नाही, हे चक्क अमानुषपणाचं आहे. त्यांच्या दुष्टपणाची किंमत त्यांना भरू दे. पण माझे हे सगळे बोलणे तिला ऐकू तरी येत होते की नाही कोण जाणे. ती शून्यात पाहत होती. तोंडाने म्हणत होती, नाही हो, मला खात्री आहे ते मला घेऊन जातील. त्यांनी वचन दिलंय मला. 7 सप्टेंबर. आज निलिमा अधिकारीला तात्पुरते पायलॉनचे पाय लावण्यात आले. मधूनच तुटल्यामुळे विस्कटून गेलेल्या स्नायूंना शिस्त येण्यासाठी या तात्पुरत्या पायांचा उपयोग. शिवाय पायाच्या तुटक्या बुंध्याला आलेली सूज जाऊन तो भागही नेहमीसारखा व्हायला मदतच होते. काठ्या आणि खाली लाकडाचे ठोकळे असले का होईना, पण पाय मिळाल्यावर निलिमा इतकी हर्षभरीत झाली. काठी घेऊन ती कुणी न सांगता आपणहून चालून पाहू लागली. माझ्यापासून लांबवर दूर जाऊन उभी राहिली. मला म्हणते, मॅडम मी कशी दिसते? म्हटलं, अगदी पूर्वीसारखी. त्यावर ती म्हणाली, आता नाही ना मॅडम यांना वाटणार की आपली बायको लंगडी आहे. 11 सप्टेंबर. तात्पुरते पाय लावल्यापासून निलिमाचा सूर एकदम बदलला आहे. इतके दिवस तिच्या चेहऱ्यावरून नाहीसे झालेले हसू आता दिसू लागले आहे. परवा मी सहज बोलताना तिला म्हणाले, आता परत जरा नीट राहा, काकूबाईसारखं राहणं सोडून दे. ती हसली आणि म्हणाली, हो, आता मला पाय आलेत ना. आज माझ्याकडे आली आणि म्हणाली, मॅडम मला केस कापून घ्यावेसे वाटतात. छान शोल्डर लेंथ ठेवले की मग नाही मी काकूबाई दिसायची. मग तुम्ही म्हणता ना तशी मी मॉडर्न दिसेल. मी म्हटलं, आज हे कुठनं आलं एकदम तुझ्या डोक्यात? तशी म्हणाली, एकदा हे एका इंग्रजी मासिकावरच्या चित्राकडे बराच वेळ पाहत बसले होते. मी म्हटलं, इतकं आवडलं चित्र? तेव्हा म्हणाले, या बाईचे केस बघ कसे छान आहेत. खांद्यापर्यंत केसांचा बॉब होता तिचा. मी म्हणाले, चल मी घेऊन जाते तुला हेअर ड्रेसरकडे. तिला आश्चर्य वाटले. तुम्ही मॅडम? हो, मी जातेच आहे की नेहमी व्हिकीमध्ये. संध्याकाळी मी तिला एक चांगली साडी नेसायला लावली आणि म्हटले, चल आपण रिक्षा घेऊन हेअर ड्रेसरकडे जाऊ. या अशा पायांनी? मग काय झालं, तुला या पायांनी चालता येतं ना, मग झालं तर. आपल्या खोट्या का होईना पायांनी सेंटरच्या बाहेर पडायचे या कल्पनेनेच ती इतकी खुळावून गेली. मी तिला रिक्षाने व्हिकीकडे घेऊन गेले. तिला हवा तसा शोल्डर लेंथ बॉब करायला सांगितला. निलिमाचे खोटे पाय आणि खरा उत्साह यामुळे ब्युटी पार्लरमध्ये एकच धमाल उडून गेली. तात्पुरते पाय लावून सेंटरच्या बाहेर पडलेली मुलगी हा तिथे कुतूहलाचा विषय होऊन गेला. एकीकडे हळहळत सगळ्या जणींनी निलिमाचे नाना परींनी कौतुक केले. आज निलिमाला कृत्रिम पाय लावण्यात आले. पायलांच्या ठोकळ्यांची सवय झाल्यामुळे तिला त्यांचे वजन पेलायला त्रास पडला नाही. सुरुवातीला ती एखाद्या बाहुलीसारखी अनिश्चित पावलांनी चालू लागली. नंतर पायांचा थोडासा अंदाज येताच तिला नीट चालता येऊ लागले. कुणीतरी तिच्या हातात काठी दिली, पण ती तिने फेकून दिली. म्हणाली, मला पाय मिळालेत, आता मी लंगडी नाही. तशीच ती माझ्या खोलीत आली. मी म्हटले, निलिमा तू? अगं केवढी उंच दिसतेस, मी तुला ओळखलंच नाही. यांना देखील मी अशीच चकित करणार आहे मॅडम, निलिमा म्हणाली. एकदम अशीच जाऊन समोर उभी राहणार आहे. मग हे म्हणतील, अरे चा, मला वाटायचं की माझी बायको लंगडी आहे, पण तू पाहावं तर पूर्वीसारखीच आहेस. बोलता बोलता तिच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. 24 ऑक्टोबर. दिवाळी जवळ आली आहे.
निलिमाचा भाऊ येऊन तिला दिवाळीसाठी आपल्या घरी घेऊन गेला. निलिमा जाताना भलतीच उत्साही दिसत होती. खांद्यापर्यंत कापलेल्या केसांनी तिला एकदम स्मार्ट लुक आला होता. जरीची साडी, तोकड्या पण जर लावलेल्या बाह्यांचा ब्लाऊज, अशी तिची उभी राहिलेली मूर्ती फारच देखणी दिसत होती. येताना चाकांच्या खुर्चीत बसलेली ती असहाय अस्ताव्यस्त मुलगी हीच यावर आता कुणाचा विश्वास बसला नसता. असले चमत्कार बघायला मिळाले की इथल्या नोकरीचे सार्थक झाल्यासारखे वाटते. 26 ऑक्टोबर. निलिमाला पोचवायला तिची आई आली होती. निलिमा मला न भेटता सरळ वॉर्डमध्ये निघून गेली. आई 5 मिनिटे बसली होती. मला म्हणाली, तुमचे उपकार आहेत हो. तुम्ही परकी माणसं पण देवासारखी उभी राहिलात. मुलीला हिंडती फिरती केलीत आणि तिच्या घरची माणसं मात्र बघा कशी वैरी झालीत ती. खुशाल मुलीला फेकून देऊन निघून गेली. त्यातनं नशीब तरी कसं बघा. मूल तरी झालं असतं तर त्याच्या निमित्तानं झक्क घेऊन गेले असते, पण तेही व्हायचं नव्हतं. मी निलिमाच्या आईचं सांत्वन केलं. म्हटलं, अहो ती माणसं जर तसलीच असतील तर कशाला हवंय तुमच्या मुलीनं त्यांच्यात जाऊन पडायला. मूल झालं म्हणून मूळच्या वृत्ती का बदलतात. पुढं मुलाला ठेवून हिला हाकलून दिली असती मग. त्यापेक्षा झालं तेच बरं झालं. 29 ऑक्टोबर. आज निलिमा भेटली. मी विचारले, काय ग, आल्यापासून तोंड का नाही दाखवलंस. तशी ती एकदम रडायलाच लागली. मी तिला आधी नीट खाली बसवलं आणि म्हटलं, काय झालं ग रडायला, मला सांग तर खरी. तशी म्हणाली, मॅडम मी वहिनीला घेऊन दिवाळीच्या दिवशी मुंबईला गेले होते. कुर्ल्याला गेले, सासरी. प्रवासात थकले होते तरी तशी घराचे 4 जिने चढून गेले. आमच्या बिल्डिंगला लिफ्ट आहे मॅडम, पण मी ते वापरलं नाही. मला यांना दाखवून द्यायचं होतं की या लाकडी पायांनी मी जिने चढू शकते. मी लंगडी नाही. मग भेटले श्यामकांत? भेटले. मला म्हणाले, कशाला आलीस, आपल्या दोघांचा आता काही संबंध नाही. खरं सांगते, 4 जिने चढणं मला मुश्किल झालं नव्हतं, कारण मनात जिद्द होती, आशा होती. पण त्यांचे ते शब्द ऐकले मॅडम, आणि आपले पाय खोटे आहेत, लाकडी आहेत याची मला एकदम जाणीव झाली. त्या लाकडी पायांचा भुस्सा भुस्सा झाला आणि मी मटकन खाली बसले. मी त्यांना म्हटलं, असं कसं म्हणता, मी तुमची बायको आहे. पण इतके दिवस आम्ही कुणी तुला न्यायला आलो नाही, यावरून तुला कळलं नाही काय. आम्हाला तू नको आहेस. पांगळी सून या घरात चालणार नाही. मी पांगळी नाही, मला चालता येतं. आत्ता 4 मजले मी आपल्या पायांनी चढून आले. खोट्या पायांनी? काय सांगू मॅडम तुम्हाला. तुम्ही मला या पायांना खरं मानायला शिकवलं. मी आपल्या पायांवर उभी राहू शकते म्हटलं, पण हे ते मानायला तयार नाहीत. त्यांच्या शब्दांनी मला अधिकच पांगळं वाटायला लागलंय. आलीस तशीच निघून जा, ते म्हणाले. मी एकदा स्पष्ट सांगतो, तुझ्यासारख्या मुलीशी मला संसार करायचा नाही. पण तुम्ही मला वचन दिलंय. ते भावनेच्या भरात दिलं होतं तेव्हा. आता डॅडींनी मला माझा वेडेपणा समजावून दिलाय. मी तुला परत घरात घेतलं तर डॅडी माझी धंद्यातली पार्टनरशिप रद्द करणार आहेत. मी निघून आले मॅडम. थांबून उपयोग काय होता. डॅडींच्या शब्दाबाहेर जाण्याचं बळ यांच्यात नव्हतं. त्यापुढं त्यांचं स्वतःचं वचन कवडी मोलाचं ठरलं तरी देखील मला सगळे सांगत होते तेच खरं. मी यांची आशा ठेवायलाच नको होती. कशीबशी फ्लॅटच्या बाहेर आले. बरोबर वहिनी होतीच. आम्ही दोघी बाहेर पडताच आमच्या मागे फ्लॅटचा दरवाजा बंद झाला. मी तिथल्या तिथं खालीच बसले. मला उभं देखील राहवत नव्हतं. माझी खात्री झाली होती की मला या कृत्रिम पायांनी चालता येणार नाही. साधं उभं देखील राहता येणार नाही. वहिनी बिचारी घाबरून गेली. मला जर हालताच आलं नाही तर कुणाच्या मदतीशिवाय खाली कसं येणार याची चिंता तिला पडली होती. तिच्यावरचा तो प्रसंग पाहूनच मी सारं बळ गोळा केलं आणि तिच्या आधारानं कशीबशी उभी राहिले. वहिनी सुटकेच्या आनंदानं हसली आणि तिनं लिफ्ट थांबवलं. त्या दिवसापासून माझा सगळ्या जगावरचाच विश्वास उडाला मॅडम. आता कुणी कसलंही वचन कितीही जीव तोडून दिलं तरी ते मला खरं वाटणार नाही. 25 नोव्हेंबर. आज निलिमा अधिकारी परत गेली.
दिवाळीत घरी जाताना तिच्यात जो उत्साह होता त्याचा लवलेश आज दिसत नव्हता. तिचे चालणे आता पुष्कळच सहज वाटत होते, परंतु चेहरा पार उतरलेला होता. यावेळीही तिचा भाऊच तिच्याबरोबर होता. मला या सगळ्या गोष्टी सरावाच्या असूनही उगाचच थोडे वाईट वाटले तिच्या सासरचेच कुणीतरी येऊन तिला घेऊन जाईल ही अपेक्षा तिच्यासारखीच माझ्याही मनाने ठेवली होती की काय. 17 एप्रिल 1980. आज नीलिमा अधिकारी अचानक आली. तिला बघून मला आश्चर्य वाटले आणि खूप आनंदही झाला. ती गेल्यावर पहिले काही दिवस फार उघडे उघडे वाटले होते. नंतर सवय झाली खरी, पण मी काही तिला विसरले नव्हते. त्यामुळे ती दिसताच खूप बरे वाटले. तिच्या लाकडी पायांच्या गुडघ्याजवळच्या भागाचे थोडेसे रिपेअरिंग करून घ्यायचे आहे, त्यासाठी ती आली आहे. मधल्या काळात टायपिंगच्या परीक्षा दिल्या असे ती म्हणाली. 20 एप्रिल. आज एक विचित्र घटना घडली. बिझनेसमन अधिकाऱ्यांनी आज आमच्या लिम सेंटरला भेट दिली. आमचे कमांडंट त्यांना पुण्यात भेटले तेव्हा त्यांनी ALC पाहण्याची इच्छा प्रदर्शित केली म्हणे. त्यांनी सगळे वॉर्ड्स फिरून पाहिले. वॉकिंग हॉलमध्ये नीलिमा चालण्याची प्रॅक्टिस करताना दिसली. दोघांची दृष्टादृष्ट झाली आणि नीलिमा जागची उठून त्यांच्याकडे जाऊ लागली. कदाचित ते आपल्याला न्यायला आले असतील या आशेने, पण ते तिच्याकडे दुर्लक्ष करून पुढे गेले. कमांडंटच्या हे लक्षात आले असावे. त्याने विचारले, तिनं तुम्हाला ओळखलं वाटतं? थोडीफार ओळखीची आहे ती, एवढं सांगून अधिकारी पुढे सटकले. मला ही हकीकत लेडीज वॉर्डच्या सिस्टरने सांगितली. 21 एप्रिल. आज कमांडंटने मला बोलावून घेतले. नीलिमालाही बोलावल्याचे म्हणाला. मला तिच्या ट्रीटमेंटच्या तारखा विचारल्या. तिच्या पायाची अवस्था नेमकी काय आहे ते विचारले. मी सांगितले. नंतर विचारले, इफ यू डोंट माइंड, हे कशासाठी हवंय ते सांगाल? एवढ्यात नीलिमा आली. बैस, कमांडंट म्हणाले. काल अधिकारी म्हणून एक बिझनेसमन इथं आलेत. मला माहिती आहे, नीलिमा म्हणाली. ते माझे सासरे. कमांडंट विलक्षण चकित झाले. त्यांनी मला तुमची नुसती लांबची ओळख आहे असं सांगितलं. तुझ्याशी तर ते बोलले देखील नाहीत. असं का? त्यांना मी नकोय. माझे पाय तुटले म्हणून. या निमित्तावर त्यांना मुलाला घटस्फोट मिळवून द्यायचा आहे, म्हणजे पुन्हा मोठा हुंडा घेऊन ते त्याचं लग्न करायला मोकळे. माझ्या लग्नात आम्हाला पुरेसं लुबाडून झालं नाही म्हणून. पण त्यांना घटस्फोट मागायला काही कारण मिळत नाहीये. ते शोधायला आलेत ते इथं. बदमाश आहेत. मेहरबानी करा साहेब, पण त्यांना असलं काही कारण मिळू देऊ नका. नीलिमा गेल्यावर मला कमांडंट म्हणाले, तुम्हाला काय वाटतं? मी म्हटलं, ती म्हणते ते बरोबर आहे. त्या माणसांना तिची जबाबदारी घ्यायची नाही. एकीकडे आपण अपंगांचं पुनर्वसन करण्याचा आग्रह धरतो आणि दुसरीकडे यांच्यासारखी माणसं घरातल्या अपंगांना रस्त्यावर फेकून देतात. किती क्रूरपणा, नाही? पोटगी टाळण्यासाठी त्यांच्या या लटपटी चालू आहेत. ते तिला घरीच घेत नाहीत, पण उलट सिद्ध करू पाहतायत की ही मुलगी आपणहून घरी येत नाही. त्यासाठी त्यांना असं सर्टिफिकेट हवंय की ही केव्हाची बरी झालीये, आता तिला सेंटरची गरज नाहीये. वा वा, असं कसं? आपण तिला सर्टिफिकेट देऊ ना ट्रीटमेंट चालू असल्याचं. नाहीतरी तेच खरं आहे. थँक्यू सर. शिवाय त्यात असंही म्हणूया की शी इज केपेबल ऑफ हाऊसहोल्ड ड्युटीज, म्हणजे तिला नाकारायला त्यांना काहीच कारण राहणार नाही. ठीक आहे. आज ते माणूस पाठवणार आहेत. त्याच्याकडे सगळ्या ट्रीटमेंटच्या तारखा, सर्टिफिकेट देतो. प्रत्यक्ष सुनेबद्दल म्हणतो, नुसती ओळख आहे. 22 एप्रिल. मॅडम, फार उपकार झाले तुमचे. अगं वेडी की काय तू? उपकार कसले त्यात? मी काही तुझ्यासाठी काहीतरी रचून बनवून सांगितलंय? खरं तेच तर सांगितलं. तरी तेवढ्यानं भागणार नाही मॅडम. ते त्रास द्यायचा तेवढा देतीलच. त्यांचे सगळीकडे वशिले आहेत. पैसे चारायचं म्हटलं तर तेवढं बळ आहे त्यांच्यात. आम्ही कुठं पुरे पडणार त्यांच्यासमोर? त्यातनं जो माणूस सुडानं पेटला आहे. सूड? कशाचा? नीलिमाला आपण उगाच बोलून गेल्यासारखे झाले. बराच वेळ ती गप्पच राहिली. मी पुन्हा पुन्हा विचारले, तेव्हा ती होय नाही करीत राहिली.
खूप छेडल्यावर मग म्हणाली, काय सांगायचं मॅडम, तुमचा विश्वास देखील बसायचा नाही. पण माझ्या सासऱ्यांची माझ्यावर चांगली नजर नव्हती. काय म्हणतेस काय? खरंच सांगते. सासरी गेल्या दिवसापासून त्यांनी नाना प्रकारांनी मला वश करायचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांना यश येतं तर आज मी त्या श्रीमंत घरात राणीसारखी राहिली असते. पण आता ते मला उंबऱ्यात सुद्धा पाऊल टाकू देत नाहीत, कारण मी त्यांना झटकून टाकलं. श्यामकांतांना नाही सांगितलंस? सांगितलं, पण ते काहीच बोलत नाहीत. डॅडींवरती ते फार अवलंबून आहेत. धंद्यासाठी, श्रीमंतीसाठी, चैनीसाठी. ते डॅडींना कधीच विरोध करणार नाहीत, कुठल्याच गोष्टीत. भयंकर आहे हे. अगं, ही अशी दुसऱ्यावर अवलंबून असलेली माणसंच खरी अपंग. त्यांच्यापेक्षा तू पुष्कळच धडधाकट, कृत्रिम का होईना, पण स्वतःच्या पायांवर उभी आहेस तू. हे पायाचं रामायणही त्यापायीच ओढवलं मॅडम. आता तुमच्यापासून काहीच लपवत नाही. हा अपघात कसा झाला माहितीये? त्या दिवशी मी घरात एकटीच होते. अचानक डॅडी बाहेरून आले. मी त्यांना कॉफी करून द्यायला किचनमध्ये जायला लागले तर पॅसेजमध्ये त्यांनी माझा हात धरला. बळजबरी करून बेडरूमकडे न्यायला लागले. मी जोराचा झटका दिला. त्यांचा तोल सावरला नाही. ती संधी साधून मी दाराकडे पळत सुटले. हातपाय लटलट कापत होते. कशी 4 जिने उतरून खाली आले माझं मला माहीत. लिफ्टला थांबते तर डॅडी पाठोपाठ आले असते. बिल्डिंगच्या दारातून बाहेर पडले आणि मागं वळून पाहते तो डॅडी खाली आलेले दिसले. ते ड्रायव्हरला काहीतरी सांगत होते. मी पळतच राहिले. माणसांच्या गर्दीतून वाट काढत मी कुठं निघाले होते ते माझं मलाच ठाऊक नव्हतं. बहुधा स्टेशन गाठावं आणि गाडीत बसून कुठेतरी लांब जावं असं मला वाटत असणार. गल्ली बोळ पार करून मी मोठ्या रस्त्यावर आले तर आमची कार वळणावरून येताना दिसली. ड्रायव्हर नक्की माझा पाठपुरावा करीत होता. मी त्याला चुकवून इमारतीच्या कंपाऊंड्समधून 2 घरामधल्या जागातून पळत स्टेशन गाठलं. आत शिरले आणि वळून पाहिलं तर ड्रायव्हर देखील स्टेशनात शिरत होता. आता कुठं जायला मार्ग नव्हता. माझ्या डोळ्यांसमोर पुढचं चित्र दिसायला लागलं. ड्रायव्हर मला गाठतोय, जबरदस्तीनं गाडीत घालतोय, घरी नेऊन डॅडींकडे पोचवतोय. डॅडी मला बेडरूममध्ये घेऊन जात आहेत. मागचा पुढचा विचार न करता मी रुळात उतरले आणि पलीकडे जाऊ लागले. एका बाजूचे रूळ मी ओलांडले. एवढ्यात कानठळ्या बसवणारा प्रचंड कल्लोळ झाला आणि माझ्या डोळ्यांवर लाल काळा अंधार गपकन चालून आला. मी शुद्धीवर आले दुसऱ्या दिवशी सायन हॉस्पिटलमध्ये. त्याच ड्रायव्हरनं मला हॉस्पिटलमध्ये पोचवलं होतं. सांगता सांगता निलिमा बसल्या जागी थरथरू लागली. त्या भीषण प्रसंगातून परत एकदा मनानेही जाणे तिला असह्य होत होते. 17 डिसेंबर. आज निलिमा आणि तिची आई बऱ्याच दिवसांनी आल्या. मधल्या काळात निलिमाला लुना चालवता येऊ लागली होती. तिच्या घरच्यांनी तिला एक झक्क लुना घेऊनही दिली होती. ती चालवल्याने निलिमाचा वाहतुकीचा प्रश्न सुटणार होता. फक्त तिला आमच्याकडून एक सर्टिफिकेट हवे होते, लुना चालवण्यास पात्र असल्याचे. ते सर्टिफिकेट दाखवल्यावर तिला RTOकडून स्पेशल लायसन्स फॉर डिसेबल्ड मिळणार होते. पेट्रोलमध्येही सबसिडी मिळणार होती. मी सर्टिफिकेट लिहून टाईप करायला पाठवले. निलिमाची हाल हवाल विचारित बसले. तिची डायव्होर्स केस कोर्टात उभी राहिली होती. बायको स्वैर वर्तनाची आहे, ती येऊ इच्छित नाही म्हणून घटस्फोट मिळावा असा दावा श्यामकांतने लावला होता. निलिमा फारशी घराबाहेर पडत नव्हती. तिला तिच्या टायपिंग सकटच्या शिक्षणावर नोकरी केव्हाही मिळू शकत होती, पण ती एवढ्यात घेता येत नव्हती, कारण तिच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटल्यावर पोटगी मिळणे अधिकच कठीण झाले असते. तिच्या आईने मला तिचा एक फोटो दिला. म्हणाली, हा ठेवा तुमच्याकडे. एखादा मुलगा असला हिला हिच्या व्यंगासकट आपलं म्हणणारा तर त्याला दाखवा. गरीब असला, बीजवर असला तरी चालेल, पण मनानं चांगला असू दे. पूर्वी आम्ही श्रीमंती पाहून दिली, त्याचा काय उपयोग झाला? मी म्हटले, जरूर बघेन. दोघीही बाहेर पडल्या. 2 मिनिटात निलिमा परत आली आणि मला म्हणाली, आईसमोर म्हणून बोलले नाही, पण माझं आणखी एक काम होतं तुमच्याकडे.
माझ्यासाठी पुण्याच्या लेडीज हॉस्टेलमध्ये जागा शोधा. घरच्या माणसांना किती दिवस त्रास देऊ? संबंध घरावर माझ्या या प्रकरणाचं सावट आल्यासारखं झालंय. भावाच्या संसारातला आनंदच गेलाय. माझ्याबरोबर त्याचंही सुख हिरावण्याचा मला काय अधिकार आहे, नाही का? मी म्हटले, पाहीन लेडीज हॉस्टेलमध्ये जागा. माझी खात्री आहे निलिमा, तू यातनं स्वतःच्या हिमतीवर उभी राहशील. राहिलीच आहेस. तुझ्यासारख्या मुली कधीच अपंग होत नाहीत. आज ना उद्या खटल्याचा निकाल लागेल. तू स्वतंत्र होशील. मग तुझं दुसऱ्या एखाद्या चांगल्या माणसाशी. नाही मॅडम, तेवढं बोलू नका. माझी अजून खात्री आहे, ह्यांचं मन पालटेल. कधीतरी हे डॅडींच्या सावलीतून मोकळे होतील. स्वतःच्या पायांवर उभे राहतील. माझ्याकडे धावत येतील. तशी मनापासून मी हवीच आहे त्यांना. मग मी वाट नको का पाहायला? चमत्कार कधी होतात कोण जाणे. कधी कधी होतात, कधी कधी नाही. या क्षणी तरी मला तिचे बोलणे वेडेपणाचे वाटत होते, पण ते ऐकायला मात्र फार गोड वाटत होते. तिच्या डोळ्यात तेवणारी इवलीशी ज्योत पाहताना खूप समाधान होत होते.